मित्रांनो, जय शिवराय. आपण आहे सध्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. या ठिकाणी एक मैदान पार पडलं, सोनई केसरी, आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला बुलढाणा एक्सप्रेस बाब्या. ज्या बाब्याने बरेचसे इतिहास करून ठेवलेले असा बाब्या पळाला आज, आणि प्रेक्षकांच्या मनानुसार पळाला, म्हणजे त्यांच्याही जिद्दीपेक्षा जास्त पळाला असं म्हणता येईल. आपल्यासोबत मालकी दादा, नमस्कार. नमस्कार. काय सांगाल? आनंद तर काय कागदात मावत नाही असा आनंद आहे सध्याच्या घडीला. सगळे पण म्हणत होते बैल संपलाय. हां हां, बैलानं सिद्ध करून दाखवलं आज. काय ते सिद्ध कर. मी अजून हाय गेलो नाही. बरं, हां, ढाल भेटली, ट्रॉफी भेटली. हो. किती दिवसानंतर 3 फेऱ्याचा गुलाल हे लागला? आता जवळपास 4 महिने झाले या गोष्टीला. 4 4 महिन्यानंतर महिने. काय काय झालं या 4 महिन्यात? 4 महिन्यात बऱ्याच अडचणी आल्या. पायाचा थोडा प्रॉब्लेम होता, तो आता सॉल्व्ह झाला. आपण गोट्यावर मुलाखत केली होती. हो, त्यानंतर किती मैदान केले? त्याच्यानंतर सेकंद पाटात पळाला 3-4 सेकंद पाठ. बरं, हां, 1 नंबर. 3 फेऱ्यात पळवलंच नाही? नाही, 3 फेऱ्यात आज पहिलेच माहिती. आज पहिल्यांदा मैदान केलं. बरं, कितव्या गटात कितव्या तासावर गाडी होती? ते 10व्या गटात 5 नंबर तास, आणि सेमीला? दुसऱ्या सेमीत 4 नंबर तास, आणि फायनलला? फायनलला 4 नंबर तास होते. आज पहिल्यांदा असं झालं असेल की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एखादं मैदान होतं आहे, आणि त्या मैदानाला चक्क लाईव्हला जवळपास 2 ते 3 हजार लोक एक वेळेस लाईव्ह बघत होते. आणि तो गट, सेमी किंवा फायनलचा फेरा असेल त्यावेळेस बाब्या होता, आणि म्हणून ते प्रेक्षक होते लाईव्हला बघताना. त्याचे फॅन, त्याचं प्रेम. काय सांगाल, मागचे दिवस आठवता का? म्हणजे आता दिवस तर तो आठवतात, जो काळ त्याचं काय. होता त्याने जे आता नंबर पडतीचा काळ केला, होता. इतिहास केला, पडतीच्या काळात नाही साथ देत कोणी. नाही साथ नाही देत. देत. काय जाणवलं? बरेचसे जाणवलं. लय जणांना फोन केले, बघू बा, करू बा, एखादं मैदान पळा, नंतर बैल देतो. हा, सेकंद पाठात मग लय जणांना फोन केला. बरं, हा, सेकंदला सुद्धा सेकंदला पण. काय कारण नेमकं? कारण काय, आता कसं असतं, थोडंसं रिवाज झाल्यावर इशारित नाही ना कोणी. चालू गाडीत कोणी बसतं, पण गाडीत नाही बसत ना. बाब्या पळत होता त्यावेळेस तर तुम्ही सहकार्य केलं असेल ना? असं कार्य लय केलं, पण आता कसं होतं, आपली घरचीच गाडी पळत होती. सगळ्याच्या डोक्यात एकच असतं की बाबा हे बैल देत नाही आपल्याला, यांना कशाला द्यायचा बैल. बरं, सगळ्याला माहिती, याला ज्या दिवशी बैल लागेल त्या दिवशी हा ठोकणार का, तर ठोकणार सगळ्याला. बरोबर. हा, म्हणजे आज ते सिद्ध केलं त्याने. सिद्ध केलं, करून दाखवलं त्यानं. कुठला जोड होता आज गळ्यात? तो केशवराव धुरकरीचा देवाभाई. तो कशात पळतो? तो सेकंदला पण पळतो, 3 फेऱ्यात पण पळतो. 3 फेऱ्यातही पळतो. हा, किती मैदान झाले असेल सरासरी याच्या अगोदर? 3 याच्या अगोदर 3 फेऱ्यात 2 मैदान झाले. गट काढला जाईल तिथं, सेमीला बॅड लक राहिला, फायनलला काही राहिला नाही. सेकंद पाठात 1 नंबर केले आम्ही याच जुटणं. सेकंद पाठात किती मैदान झाले? 4 मैदान. 4 मैदान झाले. मग आज का निर्णय या भागात असं वाटलं तुम्हाला? निर्णय असा, सगळ्याला फोन लावून थकलो. हां, बघू बा, करतो बा, सांगतो, झालं आमचं नियोजन. हा, वायदी देण्यास नाही, वायदी गिदीचं काही नाही प्रकार आपल्याकडे. घेणे नाही, देणे नाही, वायदीचा काही प्रकारच नसतो आपल्याकडे. हां हां. हा, वायदीचा काही विषय नाही. काय सांगाल, पण आज ज्या पद्धतीने गाडी पळाली, आज सगळ्यांनी मैदानात प्रत्येकाच्या तोंडात होतं की बाबा आज 1 नंबर करणार म्हणून. मग आता गाडीला गॅस लागला त्या हिशोबानं. गाडी नरमादी पळती, कोण्या गायला असं त्रास नाही कुठल्या गोष्टीचा. तो पण बैल छान पळतो, हा पण तसाच पळतो ना. त्याच्यामुळे कुठल्या गोष्टीचं काही म्हणायचं काम नाही. पण हे का अशा गोष्टी होता नेमकं? कारण प्रत्येक गाडा कसं असतं, आता मालकाचा संघर्ष असतो, चढ उतार असतोच गोष्टीला. आज बरेचसे बैलगाडा मालक आहे, चांगले पळणारे बैल आज बांधून ठेवला गेलेले. त्याचं कारण आहे पैरे योग्य न भेटल्यामुळे. आता कसं असतं, ज्याला त्याला पुढचाच पायऱ्या लागतो. कोण पण म्हणत नाही मागच्यात पळायचं म्हणून. कोणाला वाटतं पुढचाच भेटला पाहिजे, 1 नंबरचाच भेटला पाहिजे. तुम्ही पैरे मागताना 1 नंबरचे मागितले का तळागाळात? आम्ही 1 नंबरवाल्याला लावलं, 10 नंबरवाल्याला फोन केला, हां, पण काही आम्हाला परिस्थितीत भेटलाच नाही ना. पाहू बा, करू बा, असाच विषय राहिला. आमचं किशोर भाऊचं, माझं, केशवरावचं, आमचं तिघायचं बोलणं झालं. हां, मग हीच गाडी पळू म्हणलं. मग काही हो, गटाला का मार खाणं होईना, पळवायचीच म्हणलं. एकदा आपली इच्छाची 3 फेऱ्या, मग हीच गाडी पळवली. पण पळाली गटाला ज्यावेळेस गाडी पळाली अंतराने, त्यावेळेस वाटलं होतं कुठं अंदाज केला की 1 नंबर करणार आज. 1 नंबर करणार म्हणून. आणि किती जणांनी शुभेच्छा दिल्या ॲडव्हान्स मध्ये? शुभेच्छा तर मोबाईलच बंद. शुभेच्छाचा काही विषय नाही, नाही. पण मैदानात बऱ्याच जणांनी बरेच जण म्हणाले की हाय अस्तित्वानं बैल पळतोय बा, बैल हाय, अजून बैल गेला नाही, हां. असं सगळ्याचं म्हणणं आहे. बाबा किती वर्षाचा आहे बरं? बैलाला आता 7 वर्ष चालू आहे. 7वं वर्ष चालू आहे. आणि ह्या 4 महिन्यातला जो काळ होता, संघर्षाचा काळ होता, काय काय नेमकं त्याला परत रुटीनमध्ये आणण्यासाठी काय काय केलं तुम्ही? बरेचसे प्रयत्न केले, डॉक्टर काय झालं केली. होतं नेमकं? बैलाचा लिगामेंटचा प्रॉब्लेम होता. हां, लिगामेंटचा प्रॉब्लेम होता, तर ते बाबाला आणलं होतं आम्ही. ते बाबाने व्यवस्थित केला. कुठले बाबा? ते कन्नडचे. बरं, त्यांच्याशी संपर्क करू, कारण की त्या बाबाचा म्हणजे रिझल्ट बऱ्याचशा बैलगाडा मालकांना आला. 100% कमी पैशात चांगला बाबा, एक अनुभवी होत असलं तर सांगणार, नसलं होतं नाही सांगणार. काय केलं त्या बाबाने नेमकं? बैल तुम्ही पाडा म्हणे. हां. बैल पाडला आणि पाय दाखवला आम्हाला म्हणे. बैलाचा कम्प्लीट 2 इंचाचा फरक आहे म्हणे.
आम्ही बी आमच्या डोळ्यानं बघितलं. तुम्ही फक्त बैल व्यवस्थित धरा म्हणे, तिघं जण मला सहकार्य करा, मी बैल बसून देतो. एका डोक्यातच बैल बसला, 4 पाय जमा केले बैलांना टाक्या बरं आणि उठला बैल बांधला ना, आता पळवा म्हणे बैल. 3 पायावर बैल गेल्याला बैल पळी लागला, बरं बरं. व्यवस्थित झाला. आता आज कसं आहे, आज ओके सगळं ओके 3 फेरे पळून काय मारायच करू राहिला, बाकी काय. आणि आज त्याचं सोडून आणल्याच्या नंतर बघितलं तो मारायचीच करतो. हा गरम हाय असाच. म्हणजे जी पहिली रग होती त्याच्या अंगात तीच रग आज दिसून येते. तिसरं काय सांगाल इथून पुढं काय वाटतं? इथून पुढे काय जे असेल ते. त्याचा पळ त्याच्यापेक्षाही जास्त गती त्याला लागली आता. नाही गती हायच गतीनंच पळायला लागला, त्याचं काय मग आता आज ज्या लोकांनी तुम्हाला डावलं ते लोक तुम्हाला फोन करतील ना? हा, फोन करून द्या. ते चुकले म्हणून आपण नाही चुकायचं. हां असतं द्यावा घ्यावा लागत असतं, असं थोडी विषय. त्यांनी नाही दिलं म्हणून आपण नाही द्यायचं असं काही विषय असतो का? बरोबर. जित्राबाई माणसाचं नाही जमत, पण जित्राबाई जमून घ्यावं लागतं ना. तेवढा आहे. हा पैरा कुठेतरी योग्य जुळून आला तर जुळून मग आलाच पाहिजे. 1 नंबर होतो, गुलाल होतो हा सगळ्यात हा महत्त्वाचं. समजदारीनं कुठलंही केलं तर 100% जळतोच, काही विषय नाही. बरं. एकनिष्ठ जॉकी किशोर भाऊ, काय सांगाल त्यांच्याविषयी? त्यांच्याविषयी सांगितलं म्हणजे तिन्ही फेरे तेच जसे बसले ना आज? नाही 3 फेरे म्हणजे सेकंद पाठात तेच हाणत होते, 3 फेऱ्यात पण तेच हाणत होते. नाही आज 3 फेरे हा 3 फेरे त्यांनी सांगली गाडी. हां हां हा. बरं त्यांच्याकडे जाऊ जाता किशोर भाऊ नमस्कार. नमस्कार. भाऊ काय सांगाल, जिथं जाईल तिथं सोनं करणारा जॉकी म्हणून आज समालोचक पण ते कुठेतरी उल्लेख करता, कुठल्याही गाडीवर बसू द्या ती गाडी गुलालात राहते, नम्रात राहते. आणि आज पुन्हा बाब्या आणि देवा ही जोड किती वेळेस गाडीवर बसली? हे सेकंडमध्ये यांनी हाकलली केशवदोरकरने आणि 3 फेऱ्यामध्ये मी हाकलली आज. बरं काय सांगाल, आज ज्या पद्धतीने गाडी पळाली 3 फेरे कशा पद्धतीने गती लागली? गाडीला चांगली गती होती, नंबर 1ची गती होती आणि शिस्तबद्ध बैल पळाले दोन्ही वेळी. याच्या अगोदर आता 4 महिन्यापासून त्यांचा संघर्ष आहे, पण याच्या अगोदर जेव्हा गाडी पळाली किती वेळेस गाडीवर बसले तुम्ही? गाडीची हे बघा, आता मी जसा वासरू आहे बाब्या तेव्हापासून त्याची गाडी हाकलतो मी. जेव्हापासून वासरू तेव्हापासून तेव्हापासून तुमच्या गाडी हातावर? आज याच गाडीवरती बसायला आले ते? हो याच गाडी गाडी होती याच गाडीवर. रात्री कराड साताऱ्यावरून आलो, इथंच उतरलो रात्री 4 वाजता, तसं झालो इथं. बरं काय सांगाल इथून पुढं बाब्याचं भविष्य हे बघा, आणि जो काळ राहिलेला? आता एक नामांकित जॉकी तुम्ही पण, हो पायऱ्याला अडचणी संदीप भाऊंना पण आल्या, पण एक तुम्ही मध्यस्थी असून सुद्धा या गोष्टीला अडचणी येतात, काय कारण आहे? नाही हे बघा, अडचण बी जरूर आहे, कारण की त्याशिवाय आपलं बी आपण किती पाण्यामध्ये हे समजत नाही आणि लोक किती पाण्यात हे बी समजत नाही. बरं. आपला बैल पळाला 10 जण फोन करणार, जरी ते चुकले आपण नाही चुकणार, आपण त्यांना पायरा देणार आणि गाडी पळू. नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी ह्या संघर्षाच्या प्रत्येक बैलगाडा मालकाला होत्या, पण जोपर्यंत बैल पळतोय तोपर्यंत मालकाचं नाव निघत राहतं. आणि आज फौजी ग्रुपचं नाव पुन्हा इथून पुढं सुरुवात होणार आणि त्याचा जो काळ आहे तो कुठेतरी संपुष्टात येणार हे त्यांनी दाखवून दिलं आज. हो हे बघा, त्यांनी तर त्याचा काळ तर पूर्ण सिद्ध करून दाखवलेला आहे. त्यांनी इथून मावर त्यांनी गोलाल जरी नाही घेतला, असं समोर जरी बांधून राहिला तरी त्याचे भरपूर उपकार आहे. ते उपकार आम्ही कधी विसरणार नाही. नक्कीच. देवा कोणाचा होता? देवा दाखवा ना थोडासा, कारण बाब्या तर पळाला. देवा सागर शेठ कटरे घाणनकर यांचा देवा. कधीची खरेदी हो सागर शेठची? हो आता एक 8-10 दिवस झाली केली. आत्ताची खरेदी? हो. बरं तुमचा परिचय द्या ना एकदा, नाव सांगा. केशव अशोक सुराशी. तुम्ही जॉकीच होता हो सेकंदाला? हो 3 फेऱ्याच्या मैदानाला? हा 3 फेरे सेकंदाला दोन्ही. बरं देवा कुठला आहे नेमकं प्रॉपर? कुठला होता अगोदर? कुठला होता? दहीपुरीचा. दहीपुरी कुठं आलं? जालन्यामध्ये. जालन्यामध्ये. हो. बरं सागर शेठने काय बघितलं नेमकं देवाचं? देवाचं सागर शेटनं काहीच नाही बघितलं, मी बैल घ्या म्हणलं त्यांनी बैल घेतला. बरं तुमच्या म्हणण्यात हो. कितीची खरेदी झाली? ही 8,51,000ची. 8,51,000 म्हणजे काहीतरी बघितलं असेल. किती जाते आता? आता नेमका जुळून राहिलाय. जुळतोय होय. तरी इतके पैसे दिले? हो. बरं सध्या देवा नावाला कुठंतरी यश आहे. येस होय. जे देवा नावाचे बैल आहे ते प्रत्येक बैल आज आपल्याला गोलाला दिसत आहे, नंबरात दिसत आहे. मग त्यात हे कोरेगावचं मैदान असेल किंवा त्याच्या पाठीमागचे जे मैदान असेल, बरेचसे 3-4 जे देवा नावाचे बैल आहे हे फॉर्ममध्ये सध्या असाच हा देवा आहे. 8.5 लाख रुपये खर्च केले सागर शेठने. हो सागर शेठचा फोन झाला मग? हो लय वेळ झाली. आज मैदानात? हो झाली. बरं काय आनंद आहे आज? लय आनंद आहे शेटला. किती मैदान झाले बरं खरेदी केल्याच्या नंतर? आपल्याकडं 6 तिकडे गुलाल झाले शंकरपटात. नाही खरेदी केल्यानंतर? हो झाले 6 झालेत ना शंकरपटामध्ये. 8 दिवस झाले ना खरेदी हो. करून? 8-10 दिवस झाले, शिल्लक झाले असते पण 8-10 दिवस झाले. अच्छा. हो म्हणजे सेकंदाला किती? 6 गुलाल झाली. 6 गुलाल झाले. एक नंबरची झाली. आणि 3 फेऱ्याला? 3 फेरला आज येऊ एक झाला. 1 झाला. बरं ही गाडी सेकंदाला किती वेळेस पळाली? ही 5 वेळेस पळली गाडी आपली. बरं आज काय सांगाल, आज ज्या पद्धतीने गाडी पळाली, किशोर भाऊने गाडी हाणली, पण गाडी देवा आणि बाब्या 3 फेऱ्याच्या मैदानात काहीतरी एक वेगळा इतिहास करू शकतो का भविष्यात? हो करू शकतो ना.
आज काय सांगाल, आज ज्या पद्धतीने गाडी पाळली? आणि आजच्या गाडीला गॅसच तसा लागला होता. हां, गाडी गॅसनं पळली. आम्ही किशोरवर सांगितलं अगोदरच 1 नंबर होईल म्हणून आज. 1 नंबर होईल. हो. नक्कीच चालतं, शुभेच्छा राहतील. कुठल्या खांदी पळतो बरं? हा डाव्या खांदी. आणि एकच खांदे हो. पब्लिकने वगैरे ठाम पळतो पब्लिक. ठाम पळतो. हो. बरं. काय वेगळे गुण काय देवामध्ये? सुट्टीला हो, लय एकदम शांत. शिस्तीचा एकदम शांत. आहे. हो, शिस्तीमध्ये बरं, काहीच अडचण नाही. चालतं. जाता जाता किशोर भाऊकडे येऊ परत. असद भाई, 1 मिनटं द्या बरं. सुट्टी मेकर, एक सुट्टी मेकरची भूमिका सगळ्यात महत्त्वाची राहते आणि चांगला सुट्टी मेकर कमी लोकांना मिळतो. हो. असा हा सुट्टी मेकर. आणि असू द्या आता असू द्या. काय सांगाल असद भाया, बऱ्याचशा बैलांची सुट्टी करता, पण आज ज्या बैलांनी इतिहास करून ठेवलेला आहे आणि भविष्यातही करल असा बाब्या आणि त्याच्या गळ्यात पळाला द्यावा, तर काय सांगाल या जोडीविषयी? जोड तर पळाली समजा. सेकंडला 7-8 जे गुलाल झाले ते तिथं सुट्टी मीच केली त्याची. कोणाची सुट्टी केली आज, देवाची का बाब्याची? देवाची देवाची. हां, देवाची सुट्टी मी केली. सुट्टी मेकरला खरा गुण माहिती राहतो, खोड माहिती राहते बैलाची. बरोबर. सुट्टीला काय प्रसंग असतो बैलाचा, काय तुम्हाला फील होतं बैलाविषयी? बैल शांत आहे. शांत आहे. हो, टाकायला गळ्यात टाकायला काही सतीत हां. नाही. शांत आहे एकदम. बरं, त्याच्या गळ्यात आज बाब्या पळाला. हो सेकंदाला पण तुम्ही सुट्टी करा. हो हो. बरं, चालतं. शुभेच्छा राहतील. चांगला सुट्टी मेकर आहे आणि बऱ्याचशा बैलगाडा मालकांना कमी प्रमाणात सुट्टी मेकर असे मिळतात की ते सुट्टी प्रॉपर करतील. तुम्ही आज ते दाखवून दिलं. चांगली सुट्टी हे महत्त्वाचं आहे. सुट्टी झाली तर गाडी पुढं लॉबी होत नाही, गाडी व्यवस्थित पळते आणि निकालात राहते. जाता जाता किशोर भाऊकडे द्या. किशोर भाऊ, काय सांगाल आता? बाब्या पळतोय, हो. देवा पण चांगला पळाला. एखाद्या मोठ्या मैदानात पळताना दिसेल का? 22 तारखेला 22 तारखेला. हो. कुठल्या मैदानात? नाशिकच्या. नाशिकच्या मैदानात हीच गाडी हो, पळताना हीच दिसेल. गाडी पळतो आमची. बरं, शुभेच्छा राहतील. कारण की आज ठीक आहे, आज बऱ्याचशा लोकांचं म्हणणं राहील की बाबा चांगले बैल नव्हते. नाही, चांगले बी ठोकेलच आम्ही. हां काय चांगले ठोकेल नाही असं विषय नाही. आम्ही काही भांगारमध्ये खेळणार नाही. हां हां. आम्ही टॉपमध्येच खेळणार आहे. काय लगेच मागचे नाही आम्ही, म्हणजे एक मैदान हारलो म्हणजे मागचे नाही झालो. जाऊ, नक्की परत जाऊ. कमबॅक तो होतोच ना. चालतं. शुभेच्छा राहतील किशोर भाऊ तुम्हाला. धन्यवाद. आणि ही जोड 22 तारखेच्या मैदानात पळताना दिसू द्या.